सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नव्या नर वाघाची नोंद झाली आहे। त्याला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे। स्थानिक गाईड मंडळींनी या वाघाचे शिलेदार असं नामकरण केलं आहे। या नव्या नोंदीमुळे प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या आता 7 वर पोहोचली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ वारंवार दिसून आला। त्याचे फोटो आणि व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये नोंदवले गेलेत। सध्या हा T9 वाघीण T5 ताराच्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरताना आढळते। विशेष म्हणजे ताराच्या क्षेत्रात आधीपासून T1 सेनापती आणि T2 सुभेदार हे नर वाघ वावरत आहेत। त्यामुळं तारा कोणत्या नराची निवड करते याकडे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष लागलंय। सध्या प्रकल्पातील वाघांची यादी पुढील प्रमाणे आहे। T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी आणि T9 शिलेदार। क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण यांनी सांगितलं की नव्या वाघाची नोंद ही सह्याद्रीसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। यामुळे येथील जैवविविधता अधोरेखित होते। वाघांच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेसाठी आणि स्थलांतरासाठी जंगलातील जोडमार्ग महत्त्वाची भूमिका बजावतात। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।